समजा तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर आणि तुम्ही जी रिक्वायरमेंट सांगितलेली होती दुकानदाराला त्याप्रमाणे त्यांनी ती दिलेली नाही आहे, किंवा तुम्हाला घरात आल्यावर समजलं की अरे ती इन्फेरियर क्वालिटीची आहे, किंवा मी जे सांगितले त्याप्रमाणे ती वस्तू नाही आहे, किंवा त्यांनी दिली पण घरात आल्यावर ती वस्तू काम करत नाही, मग अशा वेळेला तुम्ही ती कंझ्युमर कंप्लेंट कुठं कराल? कारण तुम्ही जेव्हा पैसे देऊन ती वस्तू घेता तेव्हा तुम्ही त्याचे ग्राहक होता. मग अशा वेळेला तुम्हाला ती कंझ्युमर कोर्टामध्ये तक्रार दाखल करता येते. मग आता ही तक्रार तुम्ही कुठं करणार? तर तुम्ही जिथं राहता तिथे, किंवा जिथं तुम्ही वस्तू खरेदी केली त्या ठिकाणी, किंवा दुकानदार ज्या दुकानातून तुम्ही घेतली त्या दुकानाच्या त्या म्हणजे ठिकाणी. तर अशा 3 ठिकाणी तुम्ही कंझ्युमर कंप्लेंट करू शकता. आता कंझ्युमर कंप्लेंट करायची तर त्याच्यात काय काय लिहावं लागतं, की मी जी वस्तू घेतली ती कुठून घेतली, कधी घेतली, कोणाकडून घेतली, वस्तूची माझी काय रिक्वायरमेंट होती, की ती वस्तू मला कशी हवी होती, ते सगळं सांगूनही त्यांनी कशी मला चुकीची दिली, किंवा इन्फेरियर क्वालिटीची कशी दिली, आणि ह्या सगळ्यामुळं मी कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टखाली कसा बसतो, म्हणजे मी कंझ्युमर आहे म्हणून मला कंझ्युमर कोर्टाच्यात द्वारे मला न्याय मिळावा, असं हे सगळं त्याला बिलिंग वगैरे जोडावं लागेल, त्याचे डिटेल्स लिहावे लागतील, आणि मग तुम्ही ह्यावर नमूद केलेल्या ह्याच्या ठिकाणी कंप्लेंट दाखल करू शकता. आता कधीकधी तुम्हाला डायरेक्ट जाता येत नसेल तिथं कोर्टात, तर तुम्हाला ऑनलाईन पण कंप्लेंट दाखल करता येते. तर त्याचं जे पोर्टल आहे असं आहे ejagriti.government.gov.in. म्हणजे परत सांगते, ejagriti.gov.in हे पोर्टल आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ही ऑनलाईन कंप्लेंटही दाखल करू शकता, आणि तुम्हाला त्याच्या पुढची जे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ती मी येथे तुम्हाला देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कंझ्युमर कंप्लेंट करू शकता.